सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची या घडीची बातमी। MMRDAच्या हद्दवाढीचा निर्णय झालेला आहे। आता पालघरमधील वसई तालुका, रायगडमधील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर हे सगळे तालुके MMRDAच्या कक्षेत येणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक, MMRDAच्या हद्दवाढी संदर्भातला हा काय निर्णय आहे, कसा फायदा होणार आहे, काय अपडेट आहे? राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक आता पार पडलेली आहे आणि या बैठकीत MMRDAची हद्द वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यात आता पालघरमधील वसई, रायगडमधील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर या तालुक्यांचा देखील आता MMRDA मध्ये समावेश होणार आहे। ज्या पद्धतीने मुंबई आणि MMR रिजनमध्ये आता जे कुठले भाग येतात त्या ज्या पद्धतीचे विकास प्रकल्प राबवले जातात तसेच विकास प्रकल्प हे या इतर भागांमध्येही आता ज्यांचा समावेश आज करण्यात आलेला आहे त्यातही राबवण्यात येतील। विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर हा घेतलेला अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, कारण ज्या पद्धतीने मेट्रो प्रकल्प असतील किंवा इतर सगळे प्रकल्प MMR रिजनमध्ये राबवण्यात आलेले आहेत तसेच प्रकल्प आपल्याला या भागात राबवता येतील असं देखील आता राज्यकर्ते ह्या जनतेतील या भागातील जनतेला सांगू शकतात। त्यामुळे निश्चितपणे निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय असं म्हणून देशाकडे बघावं लागेल। नक्की विवेक, तुर्तास धन्यवाद ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। मात्र आपण असे संपर्कात राहा, अजून एका बातमीविषयी आपल्याकडनं माहिती घ्यायची आहे। आता आपण अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांना पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। भूकंपाचे लागोपाठ 4 धक्के बसले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या काही महिन्यांपासून या सगळ्या परिसरामध्ये सातत्यानं भूकंपाचे धक्के बसतायत आणि आज पुन्हा एकदा 4 जोरदार भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत पालघर, डहाणू आणि तलासरीत। विजय राऊत यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। विजय, काय अपडेट आहे? नक्कीच सुवर्ण, जवळपास गेल्या 3 महिने उलटून गेलेत। लागोपाठ जे आहे त्या ठिकाणी भूकंपाची मालिका सध्या सुरूच आहे। आज सकाळपासून जवळपास 5 भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। सकाळी 10:30 वाजता जो भूकंपाचा धक्का बसला त्याची नोंद सध्या आलेली आहे 2.9 रिश्टर स्केल इतका धक्का बसला होता आणि दुपारी साधारणपणे 1:30 वाजता लागोपाठ हे 4 भूकंपाचे धक्के सध्या या ठिकाणी बसलेले आहेत। नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, परंतु उद्या 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत। विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की या भूकंपाचे धाकता, कारण मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक असतील, विद्यार्थी असतील त्यांच्यामध्ये देखील एक मोठ्या प्रमाणाची भीतीचं वातावरण जे आहे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। 3.5 महिने उलटून गेलेले आहेत। आता परीक्षेचा पण काळ सध्या जवळ येतोय। 12वीची परीक्षा असेल, 10वीची परीक्षा असेल। नक्की विजय, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल।